मित्रांनो, काल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे सर्व महाराष्ट्र अतिशय गहिवरला. अतिशय कणखर आणि प्रगल्भ नेता. कोणत्या वेळेस माणसाच्या आयुष्यात काय कलाटणी येईल हे सांगता येत नाही. यासाठी प्रत्येकाने आपली हौसमौस कपडा लत्ता वापरून घ्यावा. आयुष्य क्षणभंगूर झाले आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणत्या वेळेस कोणाला काय मृत्यू येईल, आपल्या शेजारचाही उद्या राहील का नाही अशी शंका आहे. तर दिवसमान बदललेले आहे, म्हणून प्रत्येकाने आपलं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदात खाऊन पिऊन मजा हजा करून घ्यायची. दादा गेले ही पूर्ण महाराष्ट्राला अतिशय शॉक झालेली घटना आहे. दादा म्हणजे अतिशय प्रगल्भ नेता होता. प्रशासकीय राजवटीवर पकड ठेवणारा तेवढा एकच नेता होता. अतिशय बारीक लक्ष असायचं त्यांचं. इवन साफसफाई करणाऱ्या बायासुद्धा पहाटे 5लाच उठून दादा येणारे म्हटल्यानंतर साफसफाई स्वच्छता करून ठेवायची. दादांना कुठेही तुकडा पडलेलासुद्धा आवडत नव्हता. अतिशय धडाडीचा कार्यकर्ता अचानक आपल्या महाराष्ट्रातून गायब झाला. महाराष्ट्रावर खरोखरच शोककळा पसरली. आपण पवार कुटुंबियावर आणि त्यांना झालेल्या दुःखात सहभागी आहोत. जय हो ग्रुपतर्फे दादांना श्रद्धांजली. जय हो, जय हो, जय हो. अजून कोणाला बोलायचं आहे? बोलायचं असेल बोला. 2 मिनिटं आता उभं राहा. बोलायचं बोला ना. बोलून घ्या मग स्तब्ध थोडंसं. बोलायचं कोणाला? बोला बोला बोला. नमस्कार. जय हो ग्रुप मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बुलंद नेतृत्व, निर्णायकक्षम प्रशासन आणि जनतेच्या प्रश्नासाठी अखंड झटणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. कठोर निर्णय, स्पष्ट भूमिका आणि विकासभिमुख दृष्टिकोन ही त्यांची ओळख होती. पाणी प्रश्न, सिंचन, शेतकरी हित, अर्थकारण आणि प्रशासन या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अनेकांना त्यांनी राजकारणात घडवलं, तर असंख्य सामान्य नागरिकांना जीवदान त्यांनी आशेचे किरण दिले. ते फक्त राजकीय नेते नव्हते, तर जनतेच्या दुःखाशी जोडलेली एक संघर्षशील योद्धा होता. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास होता, निर्णयाला ठाम होते आणि कामात प्रचंड वेग होता. आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची एक कर्तृत्ववान नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या आठवणी, विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील. महाराष्ट्रातील राजकारणातील दादांना जय हो ग्रुपतर्फे विनम्र, निशब्द, भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. 2 मिनिटं स्तब्ध उभं राहा. सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं आहे. ओम